नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संसदेचं काम सुरळीत चालावं यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सुवर्णमध्य साधावा, राष्ट्रपतींचं आवाहन. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून भाजपकडून किरण बेदी यांच्या नावाची घोषणा. हवामान बदलाच्या आव्हानासंदर्भातल्या सर्व मोहिमांवर लक्ष केंद्रित करण्याची पंतप्रधानांची सूचना. वेतनासंदर्भातल्या मागणीबाबत तोडगा काढायच्या आश्वासनानंतर बँक कर्मचाऱ्यांचा नियोजित संप स्थगित. आणि ऑस्ट्रेलियात सुरू तिरंगी क्रिकेट मालिकेत आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना. नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. आणि आता सविस्तर वृत्त. संसदेचं काम सुरळीत चालावं ही सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचीही जबाबदारी असून ती पार पाडण्यासाठी दोघांनी एकत्र येत सुवर्णमध्य साधावा असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं. कायद्यांसाठी अपवादात्मक स्थितीत अध्यादेश काढण्याची तरतूद राज्यघटनेत असली तरी प्रत्येक कायदा अध्यादेशाच्या मार्गाने लागू करणं योग्य नाही असंही राष्ट्रपती म्हणाले. देशातल्या केंद्रीय विद्यापीठ आणि संशोधन संस्थांच्या विद्यार्थ्यांशी राष्ट्रपतींनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. सत्ताधारी पक्षाला राज्यसभेत बहुमत नसलं तर विधेयक मंजूर करून घेण्यासाठी संसदेचं संयुक्त सत्र बोलावण्याची सोय आहे, मात्र ते व्यावहारिक नाही असं राष्ट्रपती म्हणाले. विरोधी पक्षही एखाद्या मुद्द्यावर विरोध करू शकतो, मात्र जनहितासाठी कायदे निर्माण करणं ही दोघांची जबाबदारी असून तिचं भान दोघांनी ठेवणं आवश्यक आहे असं राष्ट्रपती म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं पक्षात नव्यानंच प्रवेश केलेल्या माजी IPS अधिकारी किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केलंय. भाजपच्या संसदीय मंडळाची आणि केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ही घोषणा केली. 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेसाठी भाजप किरण बेदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल असं त्यांनी सांगितलं. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कृष्णानगर मतदारसंघातून त्या निवडणूक लढवणार आहेत. रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे सरचिटणीस आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी 62 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेत्या कृष्णा तीरथ यांचा समावेश आहे. त्यांना पटेलनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. हवामान बदलासंदर्भात राष्ट्रीय कृती आराखड्याचा आढावा घेण्यासाठी पुनर्स्थापित उच्चस्तरीय समितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल पहिली बैठक झाली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, वित्तमंत्री अरुण जेटली, जलस्रोत मंत्री उमा भारती उपस्थित होत्या. 2007 साली UPA सरकारनं स्थापन केलेल्या या हवामान बदलासंदर्भातल्या परिषदेची रालोआ सरकारनं पुनर्स्थापना केली आहे. हवामान बदलासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर समन्वयित कृती आराखड्याचा आढावा आणि त्याची अंमलबजावणी याबाबतची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. या संदर्भातल्या सर्व 8 मोहिमांवर लक्ष केंद्रित करून त्यावर उपाय करण्याची सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली. वेतनासंदर्भातले मुद्दे फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत सोडवण्याचं आश्वासन बँक व्यवस्थापनानं दिल्यामुळे उद्यापासून सुरू होणारा 4 दिवसांचा सार्वजनिक बँक कर्मचारी संघटनेचा नियोजित संप स्थगित ठेवण्यात आला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातला प्रलंबित मुद्दा सोडवण्याबाबत केंद्र सरकारच्या ताठर भूमिकेविरोधात उद्यापासून 4 दिवस संपावर जायचा निर्णय बँकांनी घेतला होता. मात्र याबाबत बँक व्यवस्थापनानं चर्चा करण्याची विनंती केल्यानं हा संप स्थगित केला असल्याची माहिती युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे संयोजक AV मुरली यांनी दिली. वर्षभरापूर्वीच्या सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूबाबत दिल्ली पोलिसांनी माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची काल रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी केली. मध्यरात्री ही चौकशी संपली. मात्र थरूर यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं असं पोलिसांनी सांगितलं.
4 तास चाललेल्या चौकशीबाबत पोलिसांनी कोणतेही तपशील देण्यास नकार दिला। केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांची काल नियुक्ती झाली। त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल। केंद्र सरकारने सेन्सॉर बोर्डाच्या इतर सदस्यांचीही नव्याने नियुक्ती केली। या चित्रपट निर्माते अशोक पंडित, चंद्रप्रकाश द्विवेदी आणि भाजप नेते वाणी त्रिपाठी टिक्कू यांचा समावेश आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किमान हमीभाव अर्थात FRPनुसार ऊसाला दर मिळावा यासाठी राज्य सरकार आग्रही आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात मांडवगण फराटा इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते। ऊस दर प्रश्नाबाबत केंद्राचीही सकारात्मक भूमिका असल्याचं सांगत सहकारी साखर कारखानदारी वाचली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले। मध्यंतरीच्या काळात सरकारी कारखान्यांचं मोठ्या प्रमाणावर खासगीकरण झालं, मात्र सहकार चळवळ वाढीला लागण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी सहकारी चळवळ मजबूत होण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं। मार्च 2015 पर्यंत ठिबक सिंचनाचं रखडलेलं अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मांडवगण फराटा विविध कार्यकारी संस्थेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथल्या कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरू झाली आहे। केंद्र सरकारच्या CCI अर्थात भारतीय कापूस महामंडळामार्फत यंदा शेतकऱ्यांना 4 ते 5 हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी गर्दी केल्याचं चित्र आहे। राज्य शासनानेही कापूस खरेदी सुरू करावी आणि कापसाला चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती। सध्या CCIने खरेदी सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। मी गमनाळ्याचे रहिवासी आहे। माझी मी कापूस जो आणला CCI मध्ये तो 4050 ते 3950 चा भाव भेटत आहे। आम्हाला पुरत नसल्यामुळे शेतकऱ्याने हा कापूस खरेदी करावा, याचे शासनाने खरेदी करावा अशी आमची विनंती आहे। राज्यात यंदा दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। वाशिम जिल्ह्यातला शेतकरी दुष्काळानं हवालदिल झाला असताना त्याच्यापुढे गुरांच्या चाऱ्याची भीषण टंचाईही निर्माण झाली आहे। जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे शेतीच्या बांधावरच्या चाऱ्याची उगवणच झाली नाही, तसंच सोयाबीन ज्वारीच्या पिकांचीही पूर्ण वाढ न झाल्यानं जनावरांसाठी चारा कुठून द्यायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय आणि म्हणून दुर्दैवानं शेतकरी पशुधन विक्रीचा पर्याय स्वीकारत आहे। यावर्षी आमच्याकडे फार कमी पाऊस पडल्यामुळे चाऱ्याची उगवण झालेली नाही। त्याचप्रमाणे मुख्य चारा आमचा सोयाबीनचं कुटार, परंतु यावर्षी सोयाबीन सुद्धा वाढलं नाही आणि तेही सुद्धा कुटार फार कमी निघाले। कमी निघून सुद्धा आताच्या अवकाळी पावसामुळे त्याचा खूप नासडी झाली। तर आता आम्हाला असं वाटायला लागलं की हे ढोरं, गुरं, बैल सगळे काही आता हे विकायची वेळ आलेली आहे आमच्यावर। याच्याकरता आमची अशी एक कळकळीची विनंती आहे की आमच्या भागामध्ये चारा डेपो सरकारने उघडावा, ही आमची कळकळीची विनंती आहे। वेगळं काहीतरी करून जिद्दीनं उभं राहणाऱ्या महिलांपैकी एक म्हणजे लताबाई बारी। जळगाव जिल्ह्यात शिरसोली इथं लताबाईंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पानमळ्यांच्या पारंपरिक शेतीऐवजी फूल शेती करून आपला संसार फुलवला आहे। जळगाव जिल्ह्यातलं शिरसोली हे गाव नागवेलीच्या पानमळ्यांसाठी प्रसिद्ध आहे। इथल्या दर्जेदार आणि चविष्ट पानांना ठिकठिकाणांहून मागणी असते। मात्र गेल्या 8-10 वर्षांपासून इथल्या पानमळ्यांवर पडणारी रोगराई, नैसर्गिक आपत्तीत होणारं नुकसान यामुळे या परिसरातील पानमळ्यांची संख्या आता बोटावर मोजण्या इतकीच राहिली आहे। त्यामुळेच या परिस्थितीतून वेगळा मार्ग निवडला तो इथल्या महिला शेतकरी लताबाई बारी यांनी। त्या सेंद्रिय पद्धतीने फूल शेती करतात। हा माल सध्या जळगाव धुळे मार्केटला पाठवतात आणि ह्या शेतीतून किमान आपल्याला आता 2 एकर फूल शेती माझ्यावाली, गुलाब, शेवंती, झेंडू, त्याच्यातून आपल्याला किमान वर्षाले 50-60 हजार रुपये उत्पन्न सहज खर्च वजा जाऊन येऊ शकतं। कृषी विभागानेही त्यांच्या या शेतीची दखल घेऊन त्यांचा गौरव केला आहे। नुसती फूल शेती करून न थांबता त्यांनी घरातच कापड विक्रीचा पूरक व्यवसायही सुरू केल्यामुळे शेतीतून मिळणारं उत्पन्न त्या शिल्लक टाकू शकतात। कष्ट, धडपड आणि काहीतरी वेगळं करण्याची लताबाई बारी यांची दृष्टी इतर शेतकऱ्यांना आणि महिलांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल।
हिंगोली जिल्ह्यातल्या टंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिलं. पाणी टंचाई आणि रोजगार हमी योजनांच्या कामाबाबत हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामं जिल्ह्यात त्वरेनं सुरू करावीत अशी सूचना कांबळे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केली. शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या शेतकरी साहित्य पुरस्कारांचं औरंगाबाद इथं वितरण झालं. कवी श्रीकांत देशमुख हे यंदाच्या शेतकरी साहित्य पुरस्काराचे मानकरी ठरले. दलित साहित्यानं जसं चळवळीचं रूप धारण केलं तसंच ग्रामीण साहित्य सुद्धा एक चळवळच आहे. चळवळीतून विचार मिळतात आणि विचारातून लेखन प्रगल्भ होतं असं मत श्रीकांत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केलं. सर्वोच्च न्यायालयानं दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट वापरणं सक्तीचं करूनही प्रत्यक्षात अनेक जणांकडून या नियमांचं पालन होताना दिसत नाही. त्यामुळे भविष्यात नवीन दुचाकी वाहनधारकांना वाहतूक परवाना देताना त्यांच्याकडून वाहतूक नियमांचं पालन करीन अशी बांधिलकी स्वीकारणारं शपथपत्र लिहून घेणार असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं. रस्ता सुरक्षा पंधरवड्यानिमित्त मंत्रालयासमोर हुतात्मा राजगुरू चौकात आयोजित एका विशेष मोहिमेनंतर त्यांनी ही माहिती दिली. रस्त्यावरची सुरक्षा हा केवळ पंधरवड्याचा विषय नसून जीवनभर काळजी घेण्याचा विषय आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षभर त्याबाबत जनजागृती करण्याचा आपल्या विभागाचा प्रयत्न राहील असं त्यांनी सांगितलं. जिद्द आणि प्रयत्नांची कास धरली तर यश साध्य होतच हे सिद्ध केलंय यवतमाळची योगपटू श्रद्धा मुंदडा हिनं. योगविद्या या प्राचीन आरोग्यदायी क्रीडा प्रकाराला तिनं वलयही मिळवून दिलंय. यवतमाळच्या अमलोकचंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रद्धा मुंदडा हिनं नियमित सराव आणि जिद्द बाळगत रबर की गुडिया हा लौकिक मिळवलाय. श्रद्धा मुंदडा हिनं हैदराबाद इथं झालेल्या राष्ट्रीय योग स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट प्रदर्शन करून 3 सुवर्ण पदकं प्राप्त केली. या स्पर्धेत संपूर्ण देशातून 1100 पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. 17 ते 25 वयोगटातील महिलांच्या स्पर्धेत श्रद्धानं महाराष्ट्राची शान वाढवली आणि राष्ट्रीय विजेती होण्याचा बहुमान मिळवला. पुढल्या महिन्यात दुबई इथं होत असलेल्या 5व्या आशियाई योग स्पर्धेसाठी श्रद्धाची निवड झाली असून तिथं आपण देशाचं नाव उज्ज्वल करू असं ती आत्मविश्वासानं सांगते. मैंने अपनी पूरी लाइफ और आगे भी जो है वो मैं योगा में समर्पित करूंगी और साथ ही साथ मैं खुद ही नहीं और भी आगे बच्चों को तैयार करना चाहती हूँ और उन्हें अपने देश का नाम रोशन करने के लिए और मोटिवेट करना चाहती हूँ कि नहीं, अपना कल्चर है तो इसे बढ़ावा मिलना चाहिए. नियमित सराव करून श्रद्धानं आपलं शरीर अत्यंत लवचिक केलं असून तिच्या कवायती पाहणारा तोंडात बोटं घातल्याशिवाय राहत नाही. अथक परिश्रम, गुरुजनांचं मार्गदर्शन आणि आई वडिलांचं प्रोत्साहन यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो असंही सांगायला श्रद्धा विसरत नाही. तिच्या कामगिरीची अनेक सेवाभावी संस्थांनी दखल घेत तिच्यावर पुरस्कारांचा जणू वर्षावच केला. दिल्लीतल्या आंतरराष्ट्रीय वैश्य प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कारही तिला मिळाला आहे. योगासन हा भारतातील अत्यंत प्राचीन आणि महत्त्वाचा क्रीडा प्रकार असून या खेळाला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळावं अशी इच्छा तिनं दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली. ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज ब्रिस्बेन इथं भारताची लढत इंग्लंडबरोबर होत आहे. दोन्ही संघांना यजमान ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला असल्यानं या मालिकेतल्या पहिल्या विजयासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस असणार आहे. मालिकेतल्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं सिडनी इथं इंग्लंडचा 3 गडी राखून पराभव केला होता तर मेलबर्न इथं भारताला 4 गडी राखून नमवलं होतं. आज होत असलेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं काम सुरळीत चालावं यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सुवर्ण मध्य साधावा, राष्ट्रपतींचं आवाहन. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून भाजपकडून किरण बेदी यांच्या नावाची घोषणा. हवामान बदलाच्या आव्हानासंदर्भातल्या सर्व मोहिमांवर लक्ष केंद्रित करण्याची पंतप्रधानांची सूचना.
वेतनासंदर्भातल्या मागणीबाबत तोडगा काढायच्या आश्वासनानंतर बँक कर्मचाऱ्यांचा नियोजित संप स्थगित. आणि ऑस्ट्रेलियात सुरू तिरंगी क्रिकेट मालिकेत आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना. नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.